This video is sponsored by सिद्धिविनायक लेडीज फैशन शोरूम। यहाँ हम आपके लिए लेकर आए हैं नए और आकर्षक फैशन कलेक्शन। अलग अलग वैरायटी और डिजाइन के साथ प्रीमियम क्वालिटी। हमारे लेटेस्ट आउटफिट आपकी स्टाइल को और भी आकर्षक बनाएंगे। तो आज ही विजिट करें सिद्धिविनायक फॅशन शोरूम, गुडोली बिसाइड पावरजिन, कामठी। ये चार कोणतरी गुप्ता या आमच्या जिल्हा परिषद सदस्याला दिनेश डोलेचा अपमान केला, त्याच्यावर खोटे नाटे आरोप केले। त्याले इथं आणून माफी मागितली पाहिजे। जोपर्यंत माफी नाही मागणार ना आम्ही हटणार। आणि विचार नाही केला ना बोलते साहेब तुम्हाला सांगून हे झालेलं आहे एकमेकाला शिवाय। बरं ठीक आहे, बोलू दे भाऊ, बोला साहेब। तुम्हाला सांगतो त्याला शिवा दिल्या नाही। त्यानं एक तर आमच्या एरियात तो काम करते। पाण्याची परमिशन उलटी आणली मंत्रालयातून। ऍक्च्युली जिल्हा परिषद पासून ग्रामपंचायत पासून झाली पाहिजे। याचा प्रवाह उलटा आहे पैशाच्या भरोश्यावर, सर्व माहित आहे म्हणजे। म्हणून या आमच्या जिल्हा परिषद सदस्याला मारायला धावला, खंडणी 5 लाख रुपये घेते म्हणून आरोप लावले। एवढं आमच्या एरियात रंगदारी करा नाही केली। आमचं काही हल्दीराम कंपनी बंद पाडण्यासाठी आंदोलन नाही। आमचा या भागाचा जिल्हा परिषद सदस्य दिनेशजी डोले 23 तारखेला एक आमची 3 गावाची शिवपांधन आहे, त्या ठिकाणी हल्दीराम कंपनी अतिक्रमण करत होती। म्हणून त्यांच्या शेतकऱ्याच्या आणि सरपंचाच्या तक्रारी आल्या होत्या। म्हणून दिनेश डोले त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेला, परंतु त्या ठिकाणी गेला असता तो गुप्ता नावाचा जो एचआर आहे त्याने त्याच्यावर त्या ठिकाणी बॉन्सर बोलावले। बॉन्सर बोलावल्यानंतर त्याच्यावर मारायला धावल्यानंतर 5 लाख रुपये खंडणीचे खोटे आरोप लावले। दिनेश डोले सारखा प्रामाणिक कार्यकर्ता अशा पद्धतीचे वर्तन करू शकत नाही। मला माहित आहे तो शेतकऱ्याचा सुपुत्र आहे। या भागामध्ये 27 गावामधून 50,000 वोटरमधून निवडून आला आणि मला माहिती आहे की या माझ्या छोट्या कुटुंबातून निवडून आला। हे हल्दीराम कंपनी मागच्या 15 वर्षापासून या भागात अन्याय करून राहिलेली आहे। आमच्या या भागातल्या साध्या आमच्या बेरोजगार प्रमाणे लोकांना लेबरचे काम देते आणि यूपी बिहारचे वाले साहेब बनवले। एवढी हरामखोरीपणा हे कोण सांगितलं येले? याच्यानंतर आम्ही कायद्याप्रमाणे आतापर्यंत आम्ही याला छेडलं नव्हतं, आता नियमाप्रमाणे कारवाई करू। याने उलट्या परमिशन आणली। कनाल नदीचं पाण्याची परमिशन ग्रामपंचायत वाया पंचायत समिती जिल्हा परिषद घ्यायला पाहिजे होती। यानं मंत्रालयात पैसे देऊन मंत्रालयातून डायरेक्ट आणली। आता आम्ही याचा पुरा पोलखोल करू। या ठिकाणी 3 गावाची शिव थांबविल्या गेली, शिव धुरा आहे आणि या शिवेवर हा शिवपांधन रस्ता आहे। मागील 15 वर्षा अगोदर या ठिकाणी जेव्हा हल्दीरामला गरज होती तर या शिवपांधनवर त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हा रस्ता बांधला। त्यानंतर आम्हाला अडचण नव्हती, कारण हा रस्ता तो पण वापरत होता, आमचे स्थानिक शेतकरी पण वापरत होते। मागील 1 वर्ष अगोदर त्यांनी ही बाजूची शेती घेतली आणि शेती घेतल्यानंतर त्याचं असं म्हणणं आहे का हे शिवपांधन पूर्णची पूर्ण माझ्या अंदर आहे। मी त्या 23 तारखेला त्याला विनंती करायला गेलो की या ठिकाणी अतिक्रमण करायच्या अगोदर भूमी अभिलेख कार्यालयाकडून तुम्ही सर्वात अगोदर आपल्या जागेचं सीमांकन करून घ्या, मोजणी करून घ्या, त्यानंतर तुम्हाला बांधकाम करायचं असेल तर करू शकता। परंतु त्या ठिकाणी त्यांनी मी गेलो असता मला 50 बॉन्सर आणले मारायला, सर्व सिक्युरिटी बोलवली आणि माझ्यावर चुकीचे खंडणीचे आरोप केले की हे 5 लाख रुपये मागत आहे आणि आमचं काम अडवत आहे। मला एक गोष्ट सांगा, शेतकऱ्यांनी जर का आम्हाला जनप्रतिनिधीला एखाद्या अडीअडचणीमध्ये बोलवलं तर जनप्रतिनिधीचं कर्तव्य मी बजावत होतो, तर माझं एक प्रामाणिक काम होतं त्या ठिकाणी जाणं। आणि जर का ह्या पैसेवाला एक हुकुमशाहचा नौकर एक गुप्ता मला जर का खंडणी मागण्याचा आरोप लावत असेल तर आमचा तीव्र निषेध आहे या ठिकाणी। आणि जोपर्यंत हे अतिक्रमण हटणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हटणार नाही। गुप्तांनी या ठिकाणी सर्व जनतेसमोर येऊन पब्लिक समोर माफी मागावी, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच सुरू ठेवू। नाही तर यानंतर अर्ध्या तासाची वेळ आहे, आम्ही भंडारा हायवे जाम केल्याशिवाय राहणार नाही, असं खुलं आव्हान आम्ही पोलीस प्रशासनाला